Welcome friends, activity number 22, and the what expectation from this worksheet is reviews and if necessary correct his own work as a matter of habit. आता रिव्ह्यू म्हणजे स्वतःचा आढावा घेणे आणि करेक्ट हिज ऑन वर्क, स्वतःचं वर्क स्वतःचं काम करेक्ट करायचं, स्वतःला सुधरवायचं आणि ॲज अ मॅटर ऑफ हॅबिट. कसं पण एक दिवसाची गोष्ट नाही, ती सवयीने स्वतःचा आढावा घ्यायचा आणि स्वतःला करेक्ट करत जायचं. हे आजच्या आपल्या वर्कशीटचं उद्देश आहे, लर्निंग आउटकम आहे. म्हणजे तुम्हाला हे यायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे ही वर्कशीट जर तुम्ही शिकून झाले, लिहून झालं म्हणजे अभ्यास नाही. तुम्हाला असं वाटतं की माझं ही वर्कशीट वहीत लिहून झालं म्हणजे झालं नाही. ॲक्च्युली आपल्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत या वर्कशीट नंतर? तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत की तुम्हाला ही तुम्ही हॅबिट डेव्हलप करणार. विच हॅबिट? सेल्फ करेक्शन. स्वतःच्या चुका कशा सुधारवायच्या. पण तुम्ही म्हणणार सर आता चुका आणि सुधारवायचा संबंध इंग्लिशमध्ये कसा काय आला, बरोबर की नाही? ॲज यू ऑल नो दॅट वी आर नॉन नेटिव्ह स्पीकर्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. आपण नॉन नेटिव्ह स्पीकर आहे. नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे असे स्पीकर जे इंग्लिश त्यांची मातृभाषा आहे, त्यांना नेटिव्ह स्पीकर्स म्हणतात. तरी ते सुद्धा फास्ट बोलताना इंग्लिशमध्ये चुका करत असतात. आणि आपण तर वी आर द नॉन नेटिव्ह स्पीकर्स, आपण तर 100% मिस्टेक करणार, बरोबर की नाही? दो आय एम टीचर, आय एम कमिटिंग मेनी मिस्टेक्स. जरी मी शिक्षक असलो तरी भरपूर चुका होत असतात. बिकॉज इंग्लिश इज नॉट माय मदर टंग, बरोबर की नाही? बट ट्राय टू स्पीक अँड करेक्ट आवर सेल्फ, बरोबर? अँड इट्स ओके, देर इज नथिंग रॉंग इन दिस दॅट करेक्ट आवर सेल्फ. ओके, सो लेट सी. आता तुमची जी वर्कशीट दिली ना त्याच्यात बाबा भरपूर पसारा दिलेला आहे. ॲक्च्युली त्याच्यातून भरपूर काही समजणार नाही तुम्हाला, ते डिस्कस करून काही फायदाही नाही. ठीक आहे, ते आमच्यासाठी वर्कशीट येत ना, ॲक्च्युली त्या टीचर्ससाठी आहेत. ते विद्यार्थ्यांनी वाचायची काही गरज नाही मला असं वाटतं. फक्त तुम्हाला काय माहिती आहे का, असाइनमेंट काय ना ते बघायचं. ठीक आहे, तर असाइनमेंट काय माहिती आहे का, राईट अबाउट हाऊ विल यू करेक्ट युअर सेल्फ अँड मेक इट हॅबिट. तुमचं जे असाइनमेंट आहे ना, हे तुमचं असाइनमेंटचं जरा स्क्रीनशॉट केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये हे इव्हॅल्युएशन वरचं जाऊ दे, हे काय वाचू नका, हे तुमच्या काही कामाचं नाही. फक्त ही लास्ट लाईन आहे ना असाइनमेंट, ही वाचायची. ठीक आहे, त्यांनी व्हिडिओ दिला आहे, तो पण काय मला योग्य वाटला नाही आहे. मी नंतर दुसऱ्या व्हिडिओ बघून मला थोडीशी आयडिया आली की व्हॉट इज मीन बाय सेल्फ करेक्शन. ठीक आहे, तर युझिंग द सपोर्ट ऑफ फॉलोविंग व्हिडिओ, तर हे पण जाऊ द्या. फक्त हे लिहा, राईट अबाउट हाऊ विल यू सेल्फ करेक्ट अँड इट्स हॅबिट फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला हेच फक्त याच प्रश्नाचं उत्तर या वर्कशीटमध्ये लिहायचं आहे, बाकी काही नाही. म्हणजे मी जे आता सांगणार ना, माझ्या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या जे 2 स्लाईड आहेत ना, 2 किंवा शेवटची 3 स्लाईड, त्याच तुम्ही लिहून घ्यायच्या फक्त. आणि बाकी फक्त ऐकत जा मी काय सांगतोय, बरोबर की नाही? कारण की हे ॲक्च्युली तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तर ह्या ब्रिज कोर्सचा अर्थ आहे. नाही तर काही नाही, एक प्रकारे मग तुम्ही काय म्हणतात त्याला, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. जाऊ द्या, मला हे म्हणायचं आहे की हा प्रश्न मेन आहे की तुम्ही स्वतःला कसे करेक्ट करणार आणि तुम्ही ती तुमची हॅबिट होऊन जाणार. याच्यासाठी तुम्ही काय आयडिया करता येईल तुम्हाला, बरोबर की नाही? ठीक आहे, पण तो प्रश्न लिहिण्याच्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याआधी, बिफोर गोईंग राईट दॅट आन्सर ऑफ दॅट असाइनमेंट यू मस्ट नो व्हॉट इज मीन बाय सेल्फ करेक्शन. आता सेल्फ करेक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, आय एम शुअर दॅट मेनी ऑफ यू नो दॅट नेटिव्ह स्पीकर्स मेक मिस्टेक्स व्हेन दे स्पीक क्विकली. म्हणजे मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की नेटिव्ह जे स्पीकर्स असतात म्हणजे ब्रिटिश लोक, मेक मिस्टेक्स व्हेन दे स्पीक क्विकली. चुका करत असतात जेव्हा ते फास्ट बोलत असतात तेव्हा, बरोबर? सॉरी. अँड यू विल ऑफन फाइंड दॅट पीपल करेक्ट देमसेल्व्स व्हेन दे आर लिसनिंग, आय मीन स्पीकिंग. आता हे तुम्ही जर वाक्य नीट बघितले ना, ॲक्च्युली ऐकायचं वाक्य आहे ॲक्च्युली ते, बघा. म्हणजे काय, मी फास्ट बोलतो आहे, ऐका माझं मी काय नीट बोलतो आहे. मला खात्री आहे की बरेचसे जे नेटिव्ह स्पीकर्स असतात ना, ते फास्ट बोलता चुका करत असतात. आणि तुम्हाला आणि तुमचं लक्षात तुम्हाला हे नोटीस पण केलं असेल तुम्ही की ते ऐकता स्वतःला करेक्ट पण करतात. ऐकता नाही, सॉरी, बोलता. आता मी काय झालं, ऐकता नाही, बोलता असं आहे की नाही? म्हणजे मी ॲक्च्युली बोलायला काय पाहिजे होतं आता वाक्य बोलताना की ते स्वतःला बोलता
करेक्ट करत असतात. तर मी काय बोललो पण आधी, ऐकता ऐकता करेक्ट करत असतात. म्हणजे ॲक्च्युली मी पण स्वतःला आता काय केलं, दिस इज कॉल्ड सेल्फ करेक्शन, बरोबर की नाही. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगत होतो ना, तर मी स्वतःला करेक्ट केला आता. ठीक आहे. लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. सेल्फ करेक्शन इज अ पार्ट ऑफ लँग्वेज अँड इट्स अ पार्ट ऑफ बिंग ह्युमन बिंग, बरोबर की नाही. सेल्फ करेक्शन म्हणजे स्वतःच्या चुका स्वतः सुधारणे, हे आपला काय म्हणतात भाषेचा भागच आहे, बरोबर की नाही. आपण बऱ्याचदा चुका करतो बोलता बोलता. इट्स नॉट रॉंग थिंग, ओके, इट्स ओके. समटाइम्स आवर ब्रेन वर्क फास्टर दॅन आवर माउथ. ओ आय मीन आवर माउथ वर्क्स फास्टर दॅन आवर ब्रेन. आता सुद्धा मी स्वतःला काय केलं, सेल्फ करेक्ट केलं. काय कधी कधी काय होतं, आपला ब्रेन आपल्या तोंडापेक्षा फास्ट काम करतो. नाही 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 नाही, आपलं तोंड आपल्या ब्रेनपेक्षा जास्त फास्ट काम करतं, बरोबर की नाही. मग मी काय केलं, आधी जे चुकीचं वाक्य बोललो होतो, नंतर मध्ये काय बोललो, नाही नाही नाही, आपलं तोंड ब्रेनपेक्षा जास्त फास्ट काम करतं. म्हणजे हे झालं, याला म्हणायचं सेल्फ करेक्शन. समजलं की नाही. म्हणजे काय, कधी कधी बोलता बोलता चुकून वाक्य तोंडून निघून जातं. आणि आपण मराठीत पण बऱ्याच वेळा आपल्या तोंड कधी कधी काय होतं, आपलं तोंड आहे ना हे ब्रेनपेक्षा जास्त फास्ट काम करत असतं. मग ते म्हणून चुका होत असतात आपल्याकडून. आणि मग नंतर मग स्वतःला आपण करेक्ट केलं पाहिजे. पण समजलं की नाही. आय जस्ट करेक्ट माय सेल्फ इन दिस एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट. and even in the IELTS means इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम आहे. म्हणजे ती चेक करते की इंग्लिश बोलता येते की नाही तुम्हाला म्हणून, बरोबर की नाही. त्या ती टेस्ट जर तुम्ही त्या टेस्टमध्ये सुद्धा सेल्फ करेक्शन इज द ॲब्सोल्युटली ओके. जरी तुम्ही ते टेस्ट घेत असतात ना की चला बोलून दाखवा आम्हाला तुम्ही इंग्लिश, तर त्या टेस्टमध्ये जरी तुम्ही चुका केल्या आणि परत त्याला करेक्ट केल्या ना, इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट आहे ते, बरोबर की नाही. आणि तुम्ही त्याचे मार्क्स पण तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. यू कॅन नॉट डू इट ऑफन बट यू सर्टनली अलाउड टू इट. म्हणजे नेहमी नेहमी नाही चालणार ते, कधी मध्ये मध्ये चुका केल्यानंतर आपण करेक्ट केल्या तर चालत असतात. ठीक आहे. सो सेल्फ करेक्शन इज ओके. इट्स नॉट अ वॉट टॅबू ऑर बॅड थिंग. नेक्स्ट इज नाव कम टू आवर इम्पॉर्टंट पॉईंट, असाइनमेंट. आता हे तुमच्या उत्तराचा पार्ट आहे, हे इथून पुढे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तुम्ही स्वतःला कसे करेक्ट करणार. फर्स्ट थिंग, डोंट पॅनिक. पॅनिक व्हायचं नाही, म्हणजे घाबरून जायचं नाही तुमच्याकडून मिस्टेक झाली बोलता बोलता, बरोबर आहे ना. डोंट बी पॅनिक वाईल यू डिड एनी मिस्टेक. ओके, इट्स प्रोबॅबली नॉट द फर्स्ट मिस्टेक यू हॅव मेड. म्हणजे तुम्ही ही काही तुमची पहिलीच मिस्टेक नाही आहे. इट्स लाईकली टू बी द फर्स्ट मिस्टेक विच यू हॅव नोटिस. म्हणजे पहिली मिस्टेक नाही आहे तुमची, परंतु पहिल्यांदा तुम्ही नोटीस केलेली मिस्टेक आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे डोंट बी पॅनिक, काळजी करायची नाही. डोंट लूज युअर ट्रेन ऑफ थॉट. तुम्हाला जे बोलायचं नाही तर बोला. कधी काय काय होतं, आपल्याला जे बोलायला जातं ना ती मिस्टेक आपण सेल्फ करेक्ट करायला जातो. बाकीचं आपले जे काय म्हणतात त्याला फ्लो असतो ना, विचारांचा फ्लो, काय बोलायचं तेच विसरून जात असतो, बरोबर की नाही. सो डोंट लूज युअर ट्रेन ऑफ थॉट. ट्रेन ऑफ थॉट्स म्हणजे आपल्या विचारांची मालिका तोडू द्यायची नाही. जस्ट स्पीक 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 अँड स्पीक. व्हॉट यू वॉन्ट टू से, बरोबर की नाही. The first thing is don't panic. Next thing is make a self correction. म्हणजे काळजी करायची नाही, लगेच स्वतःला पटकन सेल्फ करेक्ट करायचं आणि पुढे जायचं. यू कुड डू दॅट इमिडिएटली बाय सेइंग आय मीन. म्हणजे तुम्हाला समजा आता फॉर एक्झाम्पल, आय नॉर्मली गो टू द डेंटिस्ट एव्हरी डे. आय मीन एव्हरी इयर, बरोबर नाही. आता इथं काय बोलला तो, जनरली आपण दातांच्या डॉक्टरांकडं दररोज जात असतो. दरवेळेस नाही, दरवर्षी जात असतो. असं अशा तऱ्हेने तुम्ही स्वतःला करेक्ट करू शकता, बरोबर की नाही. जनरली आपण बोलता बोलता काय बोलून जातो, डॉक्टरां काय म्हणतात त्याला, दातांच्या डेंटिस्टकडे मी दररोज जात असतो. दरवर्षी जात असतो. आता सुद्धा मी सेल्फ करेक्ट केलं की नाही. तर असं तुम्ही सेल्फ करेक्ट करत जाऊ शकता. इट्स ओके, इट्स नॉट अ रॉंग थिंग. ओके, आय थिंक, किंवा अजून तुम्ही असं बी सांगू शकतात, आय थिंक आय सेड एव्हरी डे बट आय मींट एव्हरी इयर. अच्छा, मला वाटतं मी एव्हरी डे बोललो का. नाही, माझं म्हणणं होतं एव्हरी वर्ष, एव्हरी इयर. समजलं की नाही. हे असं सुद्धा तुम्ही करू शकतात. दिस इज कॉल्ड सेल्फ करेक्शन. किंवा अजून पण तुम्ही काय म्हणू शकतात, डिड आय से एव्हरी डे, आय मींट एव्हरी इयर. काय मी एव्हरी डे बोललो का. नाही, मला एव्हरी म्हणजे प्रत्येक वर्षी बोलायचं होतं, एव्हरी इयर बोलायचं होतं. समजलं. सो दिस इज कॉल्ड सेल्फ करेक्शन अँड मेक इट युअर हॅबिट. ठीक आहे. अँड द लास्ट बट नॉट लिस्ट, हे तर लक्षात ठेवायचं. द इम्पॉर्टंट थिंग टू बी नोट इज दॅट यू कॅन मेक मिस्टेक. तुम्ही मिस्टेक करू शकतात. इट्स ओके. जस्ट ट्राय टू फिक्स देम बाय मेकिंग